पोहेतर्फ बोरगाव येथील घोरपडे जंगल परिसरामध्ये वन खात्याकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न। बाजारभागाव वन परिमंडळातील पोहेतर्फ बोरगाव तसेच पळवाडी, गावरवाडी, बाजारभागाव, किसरूसह जांभळी आणि कासारी खोऱ्यातील सर्वच गावात गव्यांनी शेती क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे। ऊस, मका पिके गव्याकडून अक्षरशः फस्त करण्यात येत आहेत। पोहळे पळवाडी परिसरातील घोरपडा या जंगल परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी सुमारे 30 गव्यांचा कळप सायंकाळी 5च्या सुमारास शेतकऱ्यांना दिसला होता। जंगलातून शेती क्षेत्राकडे गव्यांचा कळप येत असताना पोहळे येथील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी या गव्यांना जंगलात हुसकावून लावले। या पार्श्वभूमीवर पन्हाळा वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अजित माळी आणि बाजारभागाव वन परिमंडळाचे वनपाल राजाराम रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मच्छिंद्र नवाळी, वनमजूर भुजिंगा पाटील यांनी आरआरटी टीमच्या मदतीनं नरके विहीर परिसरातील शेतातून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या गव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरआरटी टीमचे प्रदीप सुतार, मतीन बांगी, संभाजी चौगले, किरण कुंभार यांनी सुमारे तासभर ड्रोन या जंगल तसेच शेती परिसरातील आकाशात सोडून गव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण गवे आढळून आले नाहीत। रात्री उशिरानंतर गवे जंगलातून उतरून पोहळे पळवाडी रस्ता पार करून शेती क्षेत्रात जाऊन पिकांची नासधूस करतात। या गव्यामुळे शेतकरी तसेच या रस्त्यावरून रात्री प्रवास करणारे वाहनधारक अक्षरशः जीव मुठीत घेऊन घराकडे जात असल्याचं चित्र आहे। त्यामुळे या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्यासह नाईट पेट्रोलिंग करावं अशी पोहेतर्फ बोरगाव तसेच पळवाडीतील शेतकऱ्यांची मागणी वन विभागाकडे आहे।